महामानव बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संतोष सोनपसारे, सामाजिक कार्यकर्ते, नवीन नाशिक। स्पंदनाची पुकारे साथ, बाबासाहेब जिंदाबाद। मनकाची भरलं फुलून बहरलं, मनकाची भरलं फुलून बहरलं, मथुर आलंय आज गिरणारबाई, त्यांची सरसाई नाशिकच्या पाथर्डी परिसरातील ज्ञानेश्वर नगर येथे आव्हाड पेट्रोल पंपाजवळील डीजे साहित्याच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मोठं नुकसान झालंय। प्राथमिक अंदाजानुसार या आगीमध्ये सुमारे 25 ते 30 लाख रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय। ज्ञानेश्वर नगर येथील गोकुळ पाटील यांचं डीजे साहित्याचं दुकान असून 11 एप्रिलला सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास दुकानाला अचानकपणे आग लागली। दुकानातून धूर निघू लागल्याचं लक्षात येताच तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। अग्निशमन दलाचे ए पटेल, प्रमोद लहामगे, के पवार, ट्रेनी फायरमन काटे तसेच वाहन चालक SD घुगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणली। आगीत मोठ्या प्रमाणावर धूर पसरल्यानं परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होणं आणि लोडमुळे चढउतार होत असल्यानं शॉर्ट सर्किटचे प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। यामुळे MSABने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रभागाचे नगरसेवक बाळकृष्ण शिरसाट यांनी केली। आग आटोक्यात आल्यानंतर संबंधित विभागाकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, इंदिरानगर।